बऱ्याच वेळा नुकतीच लग्न झालेली जोडपी आमच्याकडे येतात आणि त्यांचं म्हणणं असतं, की "मॅडम आम्ही अजून करिअरमध्ये सेटलच झालो नाहीये, आमचं स्वतःचं घर नाहीये, आम्ही अजून एकमेकांना समजूनच घेतलं नाहीये, एकमेकांसाठी फार वेळच दिला नाहीये आणि अचानकपणे ही प्रेग्नन्सी राहिलीये." किंवा बऱ्याच वेळा पहिलं बाळ खूप छोटं असतं आणि अचानकपणे 5-6 महिन्यातच दुसरी प्रेग्नन्सी राहून जाते आणि अशी लोकं लगेच घाईनं आमच्याकडे अबॉर्शन करण्यासाठी येतात आणि त्यांचं म्हणणं असतं, की "मॅडम गोळ्या द्या आणि अबॉर्शन करून टाका." तर अशा वेळेस तुम्ही गोळ्या घेऊन अबॉर्शन नक्कीच करू शकता. तुम्ही जर योग्य डॉक्टरांकडे गेलात तर ते सेफ सुद्धा आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल, की खरं तर तुम्ही गर्भनिरोधक साधनांचा प्रॉपर यूज केला पाहिजे आणि जेणेकरून तुम्हाला अनावश्यक किंवा अनवॉन्टेड प्रेग्नन्सी राहणारच नाही, याची काळजी घेतली पाहिजे. या गर्भनिरोधक गोष्टींबद्दलही मी व्हिडिओ बनवणार आहे, तो तुम्ही नक्की ऐका. पण जर तुम्हाला अशी वेळ आलीच, तर गोळ्या घेऊन गर्भपात करणे सुद्धा तसं सेफ आहे. आता आपण आज जाणून घेऊयात, की जर तुम्हाला गोळ्या घेऊन गर्भपात करायचा असेल, तर तो साधारण किती आठवड्यांपर्यंत तुम्ही करू शकता? म्हणजे प्रेग्नन्सीच्या कुठल्या आठवड्यांपर्यंत फक्त गोळ्या घेऊन गर्भपात होऊ शकतो? त्याच्यामध्ये साधारण काय-काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? तुम्हाला काय-काय प्रॉब्लेम येऊ शकतात? तुम्हाला ॲडमिट व्हावं लागू शकतं का? मग त्याच्यानंतर फेल होण्याचे काही चान्सेस आहेत का? मग त्याच्यानंतर पुन्हा ऑपरेशनची गरज पडू शकते का? किंवा मग गोळ्या घेऊन गर्भपात केल्यानंतर पुढची प्रेग्नन्सी राहण्यासाठी काही प्रॉब्लेम येऊ शकतो का? मग बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, की माझं पहिलं तर सिझेरियन झालंय, मग तरी मी गोळ्या घेऊन गर्भपात करू शकते का? तर या सगळ्या प्रश्नांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण बघूयात, की गोळ्या घेऊन किंवा मेडिकल अबॉर्शन तुम्ही किती आठवड्यांपर्यंत करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं आयडियली तुम्हाला जर कुठलाही धोका नको असेल, तर 7 आठवड्यांपर्यंतच तुम्ही हा गर्भपात गोळ्या घेऊन करायला पाहिजे. 7 ते 9 आठवड्यांमध्ये थोडी रिस्क वाढून जाते, म्हणजे अर्धवट गर्भपात होण्याची शक्यता वाढते आणि बऱ्याच वेळा तुम्हाला त्यामुळे पुन्हा पुढे जाऊन क्युरेटिन करण्याची गरज पडू शकते. अंगावरून जास्तीचा रक्तस्राव होऊ शकतो आणि म्हणून आयडियली 7 आठवड्यांपर्यंतच तुम्ही गोळ्या घेऊन गर्भपात करायला पाहिजे. एमटीपी ॲक्टनुसार 7 ते 9 आठवड्यांपर्यंत तुम्ही गोळ्या घेऊन गर्भपात करू शकता. आता हा गर्भपात करण्याआधी काय-काय प्री-रिक्विजिट म्हणजे काय-काय गोष्टी तुम्ही करून घ्यायला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं हा गर्भपात हा तुम्ही सरकार मान्य हॉस्पिटलमध्ये जाऊनच करून घ्यायला पाहिजे आणि रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर कडूनच करून घ्यायला पाहिजे. कारण की ती लोकं याच्यामध्ये ट्रेंड असतात. कुठलीही कॉम्प्लिकेशन तुमच्यामध्ये आले तर ते त्याला सॉल्व्ह करू शकतात. आता हा गर्भपात करण्यासाठी जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, तर तुम्हाला डॉक्टर पहिलं काय सांगू शकतात? तर पहिली गोष्ट म्हणजे सोनोग्राफी करणं खूप आवश्यक आहे गर्भपात करण्याआधी. का? आता बऱ्याच महिलांचं काय म्हणणं असतं, की "मॅडम मला तर माहिती आहे, की माझे फक्त 5च दिवस वरती झालेत, मला फक्त 10च दिवस वरती झालेत आणि माझी पाळी तर रेग्युलर असते. मग मला माहिती आहे, की माझी प्रेग्नन्सी 5च आठवड्यांची आहे, 6च आठवड्यांची आहे. मग सोनोग्राफी करायची काय गरज आहे? प्रेग्नन्सी टेस्टमध्ये दिसतंय, की मी प्रेग्नंट आहे." तर फक्त एवढ्याच गोष्टी आवश्यक नसतात गर्भपात करण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा गर्भ हा गर्भाशयातच राहिला आहे हे कन्फर्म करणं खूप आवश्यक असतं. कारण जर चुकून तुमचा गर्भ गर्भनलिकेमध्ये राहिला असेल आणि आपण ह्या गोळ्या दिल्या मेडिकल अबॉर्शनच्या, तर तो नळीमधला गर्भ फुटू शकतो आणि तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या गर्भाशयाचं लोकेशन चेक करणं खूप आवश्यक असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जरी तुमचे पिरियड रेग्युलर असतील आणि अशी तुम्हाला गॅरंटी असेल, तरी सुद्धा एक्झॅक्टली गर्भ हा किती दिवसांचा आहे, त्याच्यामध्ये ठोके आलेत का, हे सगळं बघूनच आम्ही गर्भपात करण्याचा प्रयत्न करतो. आता बऱ्याच वेळा काय होतं, की चुकून जर तुम्हाला 2 म्हणजे ट्विन्स राहिले असतील, तर मग 7 आठवड्यांपर्यंत सुद्धा ट्विन्सचा गर्भपात हा मेडिकली करणं थोडं रिस्की होऊ शकतं. त्याच्यामध्ये अंगावरून जास्तीचं जाऊ शकतं, अर्धवट गर्भपात होऊ शकतो आणि म्हणून ही प्रेग्नन्सी सिंगलटन आहे, म्हणजे तुम्हाला एकच गर्भ राहिला आहे, तो गर्भाशयामध्येच आहे आणि तो नक्कीच 7 आठवड्यांपेक्षा कमी आहे. ह्या 3 गोष्टी कन्फर्म करूनच शक्यतो गर्भपात करायला पाहिजे. त्याचबरोबर जर तुमचं पहिलं सीझर असेल, तर बऱ्याच वेळा दुसरी प्रेग्नन्सी ही टाक्यांवर सुद्धा राहू शकते आणि टाक्यांवर राहिलेल्या गर्भाला जर आपण मेडिकली अबॉर्शन करायला गेलो, तर त्या टाक्यांवरती ताण येऊन टाके तुटू शकतात आणि ते सुद्धा तुमच्या जीवावर बेतू शकतं. आणि म्हणूनच जर तुमचे डॉक्टर मेडिकल अबॉर्शन करण्याआधी तुम्हाला सोनोग्राफी करायला सांगतायत, तर ते अतिशय बरोबर सांगतायत आणि ती करूनच तुम्ही पुढे गेलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं तसं की हा एमटीपी ऍक्टच्या अंडरच आम्ही सोनोग्राफी करत असतो आणि त्यामुळे याचं सगळं रजिस्ट्रेशन, याचं सगळं डॉक्युमेंटेशन आम्हाला मेंटेन करणं आवश्यक असतं आणि त्या डॉक्युमेंटेशनसाठी सुद्धा ही सोनोग्राफी आवश्यक असते. आता ह्या अबॉर्शनसाठी तुम्हाला काही ब्लड टेस्ट करणं आवश्यक आहे का? तर जरुरी नाही प्रत्येकाच्या वेळेस. जर तुम्ही फिट अँड फाईन असाल, तुमच्या डॉक्टरनं तपासणी केल्यानंतर तुमचं हिमोग्लोबिन वगैरे ओके आहे असं क्लिनिकली वाटत असेल, तर शक्यतो डॉक्टर तुम्हाला काही तपासण्या सांगत नाहीत. तुम्हाला तुमचा रक्तगट माहिती असेल, तो पॉझिटिव्ह असेल तर आणि जर तुमची हिमोग्लोबिनची मात्रा
ओके वाटत असेल तर शक्यतो कुठल्याही तपासण्या तुम्हाला डॉक्टर सांगत नाही. आता बऱ्याच महिलांचं म्हणणं हे असतं की आता ह्या अबॉर्शनसाठी आम्हाला ऍडमिट व्हावं लागेल का, मग किती दिवस ऍडमिट व्हावं लागेल. तर बघूयात की हे मेडिकल अबॉर्शन आपण करतो म्हणजे नेमकं कसं करतो किंवा काय करतो. तर मेडिकल अबॉर्शन म्हणजे काय की गोळ्या घेऊन अबॉर्शन. तर कुठल्या प्रकारच्या गोळ्या असतात, एक साधारण 5 गोळ्यांचे किट असतं, त्याला आम्ही MTP किट असं म्हणतो. त्याच्यामध्ये एक गोळी असते की जी सर्व्हायकल रायपनिंगसाठी म्हणजे गर्भपिशवीचं तोंड सॉफ्ट करण्यासाठी आवश्यक असते. कारण की जेव्हा आपली नॉर्मल डिलिव्हरी होणार असते तेव्हा ऑलरेडी सर्व्हिक्स सॉफ्ट झालेलं असतं आणि म्हणून आपल्याला कळा आल्या की डिलिव्हरी होते. पण इथे आधी तुमचं सर्व्हिक्स सॉफ्ट करणं आवश्यक असतं आणि म्हणून त्याच्यासाठीची एक गोळी दिल्या जाते. आणि त्याच्यानंतर साधारण 24 ते 48 तासानंतर तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या 4 गोळ्या दिल्या जातात की ज्याच्यामुळे तुम्हाला कळा सुरू होतील आणि तुमचा जो काही गर्भ आहे तो अबॉर्ट होईल. तर ह्या 5 गोळ्यांचं हे किट असतं ज्याला आम्ही MTP किट म्हणतो आणि हे देण्याची पद्धत असते. साधारण ती पहिली गोळी तुम्हाला आम्ही खायला दिल्यानंतर 48 तासानंतर आम्ही तुम्हाला हॉस्पिटलला बोलवतो आणि पुढच्या गोळ्या ह्या शक्यतो हॉस्पिटलमध्ये अंडर ऑब्झर्वेशन दिल्या जातात. कारण की पहिली जी गोळी असते त्यानी शक्यतो काही रिॲक्शन येण्याची शक्यता नसते. परंतु ह्या कळा आणणाऱ्या ज्या गोळ्या असतात त्याच्यामुळे बऱ्याच महिलांना काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात. जसं की बऱ्याच महिलांना लूज मोशन्स लागतात, अचानक शिवरिंग व्हायला लागतं म्हणजे अंगावरती काटा यायला लागतो, लूज मोशन्स होतात, पोटात गडबडतं, थंडी वाजून येते आणि कधी कधी तर सिव्हिअर रिॲक्शन सुद्धा होऊ शकते. आणि म्हणून अंडर ऑब्झर्वेशनच ह्या गोळ्या दिल्या जातात. याआधी जर तुम्ही अशा गोळ्या कधी घेतल्या नसतील तर डॉक्टर अंडर ऑब्झर्वेशनच गोळ्या देणं प्रेफर करतात. आणि ह्या गोळ्या घेतल्यानंतर एक काही साईड इफेक्ट होणार असतील तर हे पहिल्या 3 ते 4 तासात होतात. त्या वेळात जर डॉक्टरांना काही लक्षणं अशी आढळली नाहीत तर मग डॉक्टर तुम्हाला सुट्टी करू शकतात. आता या गोळ्यांमुळे तुम्हाला कधी कळा सुरू होतील किंवा ब्लिडिंग कधी सुरू होईल तर लगेचच 2 ते 3 तासात होईल असं नाहीये. 6-7 तासानंतर, काहींना 2-3 तासानंतर तर काहींना 7-8 तासानंतर कळा येणं आणि मग ब्लिडिंग होणं सुरू होऊ शकतं. आता साधारण ही प्रेग्नन्सी खूप कमी दिवसांची असल्यामुळे हे ब्लिडिंग सुद्धा कमीच होणं अपेक्षित असतं. म्हणजे साधारण तुम्हाला पिरियडमध्ये जेवढं ब्लिडिंग होतं तेवढं किंवा त्याच्यापेक्षा एखादा पॅड जास्त पर डे असं तुम्हाला ब्लिडिंग होऊ शकतं. आणि असं ब्लिडिंग हे पुढचे 10-12 दिवस होत राहतं. म्हणजे ते 2 ते 3 तास हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऑब्झर्व केल्यानंतर तुमचे डॉक्टर तुम्हाला घरी सुट्टी करतात. साधारण थोडंसं काही पोट वगैरे दुखीसाठीचे काही औषधं तुम्हाला डॉक्टर देऊ शकतात आणि त्यानंतर डॉक्टर सुट्टी करतात. पुढचे 10-12 दिवस तुम्हाला पिरियड सारखं ब्लिडिंग होत राहतं. जर म्हणजे घरी गेल्यानंतर तुम्ही कधी तुमच्या डॉक्टरांना रिपोर्ट करायला पाहिजे, तर जर घरी गेल्यानंतर तुम्हाला अतिशय जास्त रक्तस्राव होतोय की पाळीपेक्षा खूप जास्त रक्तस्राव होतोय, एका तासातच तुम्ही 2-3 पॅड बदलताय, तुम्हाला चक्कर येतेय, गरगरतंय, तुमचा बीपी लो झालाय, तर तुम्ही अशा वेळेस पटकन डॉक्टरांकडे धाव घेतली पाहिजे. जर तुमचं पोट पिरियडमध्ये दुखतं त्याच्यापेक्षा खूप जास्त म्हणजे तुम्ही सहन करू शकत नाही एवढं दुखते तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. किंवा 10-12 दिवस झालीये तरी पण तुम्हाला ब्लिडिंग तेवढ्याच फ्लोमध्ये होते, तेवढंच हेवी होते, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. जर असं तुम्हाला काही झालं नाही, तुम्हाला 5-6 दिवस ब्लिडिंग होऊन नंतर ते हळूहळू कमी झालं तर साधारण तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की 12 ते 14 दिवसानंतर तुम्ही पुन्हा डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित असतं. ते याकरता की बऱ्याच वेळा हा गर्भ खूप छोटा असतो. तो गर्भ जर गर्भपिशवीला खूप घट्टपणे चिकटलेला असेल, तुम्हाला कळा तेवढ्या स्ट्रॉंग आल्या नाहीत, तर बऱ्याच वेळा काय होतं की फक्त आजूबाजूचं ब्लिडिंग तुम्हाला होतं आणि तुम्हाला असं वाटतं की माझा गर्भपात झालाय, पण गर्भ जर खूप स्ट्रॉंग असेल तो तसा चिटकून राहतो आणि तो पुढे ग्रो सुद्धा होऊ शकतो. म्हणून तो पूर्णपणे पडला आहे की नाही हे पुन्हा सोनोग्राफी करून घेणं सुद्धा खूप आवश्यक असतं. आणि जर असा अर्धवट गर्भपात झाला असेल, काही तुकडे शिल्लक राहिले असतील तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं आणि पुढच्या प्रेग्नन्सीला तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्या इन्फेक्शनमुळे कधी कधी ऍडेजन्स गर्भपिशवीमध्ये तयार होतात आणि त्यामुळे पुढची पाळी येणं तुम्हाला कधी कधी अवघड होतं आणि बाहेर राहणं सुद्धा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. म्हणून 12-14 दिवसानंतरची सोनोग्राफी म्हणजे मेडिकली अबॉर्शन केल्यानंतर 12-14 दिवसानंतरची सोनोग्राफी सुद्धा तितकीच आवश्यक आहे, जेणेकरून कुठलंही कॉम्प्लिकेशन तुमच्या गर्भपातामुळे तुम्हाला होणार नाही आणि तुम्हाला तुमची पुढची प्रेग्नन्सी सुद्धा अतिशय सुरळीतपणे राहील. आता हे मेडिकल अबॉर्शन कितीही सेफ असलं तरी वारंवार अशा गोळ्या घेऊन अबॉर्शन करणं चुकीचं आहे. कारण की त्याच्यामुळे पहिली गोष्ट तर तुमची गर्भपिशवी कमकुवत होऊ शकते, वारंवार गर्भपात केल्यामुळे ती वीक होऊ शकते. दुसरी गोष्ट, तुमच्या अंगावरून सारखा खूप रक्तस्राव झाल्यामुळे तुम्ही वीक होऊ शकता. त्यानंतर तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे पुढच्या बाळ राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमचं पहिलं जर सिझर झालेलं असेल तर वारंवार तुम्ही असे गर्भपात करत राहिलात तर ते टाके कमकुवत होऊ शकतात आणि
दुसरी गोष्ट म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला काही पिरियडच्या इरेग्युलॅरिटी सुद्धा जाणवू शकतात, कारण की वारंवार तुम्ही तुमच्या शरीरात ह्या अशा गोळ्या घेऊन हॉर्मोनल बदल करतायत. आणि म्हणूनच खूप आवश्यक असेल तरच तुम्ही असा हा गर्भपात करून घ्या. अदरवाईज तुम्ही गर्भनिरोधक साधनांचा उपयोग करणं खूप आवश्यक असतं. तर मला असं वाटतंय की गोळ्या घेऊन गर्भपात करण्यासाठीचे काय काय प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात आणि त्यांचं सोल्युशन काय तुम्ही काढू शकता याच्यावरती आपण बऱ्यापैकी चर्चा केली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला आजचा विषय आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.